बातमी नाशिकमधून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा परिषद संपन्न झाली। या परिषदेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचे 8 ठराव मंजूर करण्यात आले। कांद्याला भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांना हेक्टरी 3000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली। तर नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीबाबत योग्य धोरण निश्चित करावं, अन्यथा कांदा खरेदी बंद करावी, कांद्याचं निर्यात धोरण कायमस्वरूपी असावं आणि कांद्याची आयात बंद करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। विविध मोर्चांच्या माध्यमातून सरकारकडे भीक मागतोय, किमान आम्हाला अनुदान द्या, आमच्या कांद्याला चांगला दर मिळून द्या। त्यावेळेला सरकारने सबसेल आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आज कांद्याला नॅचरल पद्धतीने थोड्याफार प्रमाणात दर आम्हाला मिळायला सुरुवात झाली। सरकारला या परिषदेच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की आम्हाला जो काही दर मिळतो यामध्ये तुम्ही कुठेही खोडा घालू नका, कुठेही बंधनं लादू नका। जी काही निर्यात चालू आहे ती व्यवस्थितरित्या चालू राहू द्या। आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना ह्या कांदा परिषदेच्या माध्यमातून आवाहन केलेले आहे। ही क्रांतीची ठिणगी, या आंदोलनाची ठिणगी लासलगावच्या कांदा परिषदेमधून पडलेली आहे। हजारो शेतकरी या आंदोलनासाठी जमलेले आपण पाहिले आहे। तर हे आंदोलन केंद्र शासनाच्या ठिकाणी जंतर मंतरवर एक मोठं आंदोलन ठिणगीच्या रूपाने त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही आणि याचा समारोप केंद्र शासनाच्या समोर, संसदेच्या समोर जंतर मंतरवर मोठं आंदोलन, देशव्यापी आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात येईल। हा इशारा ह्या कांदा परिषदेच्या वतीनं शासनाला आम्ही देतोय।